जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा, अशा पद्धतीची ही अशी पूजा मांडून घेतलेली आहे। अगदी साधी सोपी अशी पूजा मांडलेली आहे। इथे पंचामृत तयार केलेलं आहे स्नान घालण्यासाठी श्रीकृष्णाला। इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। तिथं तुम्ही लोणी ठेवू शकता। आता दही आणि ते साखर वगैरे सगळं मिक्स करून अशा पद्धतीचं प्रसाद ठेवलेला आहे। इकडं लाडू आहे, काजू कतली आहे आणि एक फळ घेतलेला आहे। तुम्ही जास्तही फळं घेऊ शकता। आता माझ्याकडे आहे ना ह्याच पाळण्यामध्ये अशा पद्धतीचा माझा पाळणा आहे आणि या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती असल्यामुळे मला आता आपला श्रीकृष्ण बाळकृष्ण ठेवता येत नाही, म्हणून मी पाठीमागे बघा अशा पद्धतीचं आसन मांडलेलं आहे आणि इकडे आहे ना आपला श्रीकृष्ण लपवून ठेवलेला आहे। म्हणजेच की हा 12 वाजता ना ह्या फुलांच्या मधून त्यांचा जन्म झाला असं आपण समजायचं आणि त्यांचा अभिषेक वगैरे करून त्यांना वस्त्र परिधान करून त्यांची पूजा वगैरे करायची, नैवेद्य वगैरे अर्पण करायचं। तर इथे बघा हळदी कुंकू आहे आणि चंदन आहे घेतलेलं आहे, पाणी आहे आणि तर मला मी वस्त्र दाखवते श्रीकृष्णांचे। आता तुम्ही बघा, मी एकदम साधे आणि सोपे केलेले आहे। तुम्ही याच्यामध्ये रांगोळी फुलांची वगैरे डेकोरेट वगैरे असं करू शकता जसं जसं। मी एकदम असे सिंपल साधे केले। आधी ही पूजा करून ठेवायची, मग 12 वाजले की आपण श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा, आरती बोलायची, पाळणा बोलायचा आणि मग उपवास वगैरे सोडायचा। जे आपण श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण केलं तेच घेऊन आपण उपवास सोडायचा। जर जेवायचं झालं नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा हा उपवास सोडू शकता आणि आता रात्री सुद्धा हा उपवास सोडू शकता। तर तुम्हाला मी श्रीकृष्णांचे वस्त्र दाखवते। आता बघा, श्रीकृष्णांना नाहीत ना येलो कलर हा कृष्णाचा फेवरेट कलर आहे, त्याच्यामुळे मी येल्लोच वस्त्र आणलेले आहेत। असं बघा, एवढी छोटीशी टोपीसुद्धा आहे आणि इथं बघा छानशी अशी ही टोपीसुद्धा आपल्याला आहे आणि असं हार घेतलेला आहे। तुम्ही अजूनही अलंकार वगैरे घेऊ शकता। तर ह्या आपण ज्यावेळेस अभिषेक वगैरे करू ना त्यावेळेस खूप छान असं दिसणार आहे आपला बालकृष्ण, लड्डू गोपाल म्हणू शकता तुम्ही। मोरपंख आहे, वरती मोरपंख वगैरे ठेवले आहेत। स्वामींची वगैरे पूजा ऑलरेडी झालेली आहे, पण आता बाळकृष्णाच्या पण ते मोरपंख वगैरे घ्यायचं। बासुरी वगैरे असते। आता माझ्याकडे बासुरी वगैरे नाही आहे, पण मग चला आपण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमची पूजासुद्धा कशी केली ते सांगा। नैवेद्याला गोपाळकाला वगैरे करतात, तर माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी केलं नाही आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। तर गाईज फायनली 12 वाजलेले आहेत। आता आपण आपल्या जन्माष्टमीला सुरुवात करू शकतो आणि आता चला आपण सुरुवातच करूया। आता अभिषेक वगैरे करून घ्यायचं, स्नान वगैरे घालूया आणि टिळक वगैरे करून घेऊ। आता बघा, जो बाळकृष्ण लपवून ठेवला होता त्यांना आपण काढूया। बघा, आता पहिल्यांदा आपण स्नान करून घेऊया। स्नानासाठी तुम्ही काही देवाचं ताट वगैरे घेऊ शकता। तर थोडंसं सगळ्याला ते पाणी घालून घ्यायचं आणि जे आपण स्नान घालत असताना ना तर श्रीकृष्ण वासुदेवाय नमः असाही मंत्र म्हणा किंवा जो तुम्हाला कोणताही मंत्र म्हणायचा असेल तो तुम्ही म्हणू शकता। आता आपण इथे जे आपण पंचामृत बनवलं आहे त्यानेही स्नान करून घेऊया। श्रीकृष्ण वासुदेवाय नमः, 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 श्रीकृष्ण वासुदेवाय नमः। आता आपल्याला परत स्वच्छ पाण्याने एकदा परत आंघोळ घालून घ्यायची आहे। बघा, अशा एका मऊ आणि कपड्याने आपल्याला इथं पुसून घ्यायचं आहे। आता आपण श्रीकृष्णाला वस्त्र घालून घेऊया। आता आपण इथे वस्त्र घालून घेतलेले आहेत। चंदनाचा टिळा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि फुलं वगैरे थोडीशी टाकून घ्यायची। तर ही टोपी आहे ना मोठी झालेली आहे, बसणार नाही आहे, तशीच असं ठेवून घेऊया। बसत नाही आहे, जाऊ दे। आता जे आपल्या पाळण्यामध्ये जे श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे ना तिथे पण आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं।
फुलं वाहून घ्यायची. आपण आता नैवेद्य केले ना ते अर्पण करायचं आहे. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. बघा अशा पद्धतीने आता आपण इथे धूप लावून घेऊया. आता बघा इथे धूप लावून घेते मी. तर बघा अशा पद्धतीने पूजा करून झालेली आहे आणि आपण आता श्रीकृष्णाचे पाळणा बोलायचा आणि श्रीकृष्णाला झुलवायचं आणि आरती करायची. चला तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण श्रीकृष्णाचा पाळणा झुलवूया. श्रीकृष्णाचा पाळणा घेऊया. जर तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्ही बोलायचं, नसेल बोलता येत तर तुम्ही यूट्यूबला वगैरे लावून किंवा बघून वाचूसुद्धा शकता. तर चला जेवढं असं मला आता येतं आहे ना तेवढंच असं मी बोलते आणि पाळणासुद्धा आता आपल्याला झुलवायचा आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही याला ना नाडी बांधू शकता मोठीशी. तर मी बांधलेली नाही आहे. तर तुमच्याकडे असेल तर किंवा तुम्हाला काही असेल येत असेल तर चला आपण स्टार्ट करूया. पहिल्या दिवशी जन्मले नाव, कळस सोन्याचा देते तो हात. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा चळकतो अर्शाचा भिंग, जो बाळा जो रे जो. जसा सोबतो अर्शाचा भिंग, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मौन, सीता सावित्री बायान ओटा. खारीक खोबर साखर वाटा, जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली नाही, अनुसयाने वाजवली टाळी. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी सटवाईचा वेणू, लिंबू नारळ देवीला फोडा. तान्या बाळाची दृष्ट ग काढा, जो बाळा जो रे जो. तान्या बाळाची दृष्ट ग काढा, जो बाळा जो रे जो. सहाव्या दिवशी कलीचा मारा, राधाकृष्णाला घालती वारा. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जो रे जो. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जो रे जो. सातव्या दिवशी सदाची माल, सोनेरी मंडप लाल बाळ मांडीवर. श्रीकृष्ण डाले, जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो. जो बाळा जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो रे जो. तर काहीच अशा पद्धतीने पाळणा बोलून झालेला आहे आणि मी पाळणा बोलला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. मला असं येत नव्हतं पण मी 7 बोलले, तुम्ही जास्त बोलू शकता. तर मी यूट्यूबला बघूनच बोललेले आहे मी सुद्धा. तुम्हीसुद्धा यूट्यूबवरती लावूसुद्धा शकता. आणि अशा पद्धतीने माझी जन्माष्टमीची पूजा झालेली आहे बघा. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचं बाळ लड्डू गोपाळ सगळं सुखी राहो. जन्माष्टमीच्या परत एकदा खूप शुभेच्छा. चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.